कसे आहात बालमित्रांनो? काय होतं ना, कधी कधी आपण आपल्यावरच संतुष्ट नसतो. कोण्या दुसऱ्याची एखादी पेन्सिल पाहिली किंवा छानशी पेन कंपास पाहिला तर अरे माझ्याजवळ हे असं नाही आहे, किती छान आहे, माझ्याजवळ असतं तर किती बरं झालं असतं, इतकं महाग मी घेऊ शकेन का. पण त्याच वेळेला दुसऱ्या कोणालाही वाटत असतं आपल्या घरची एखादी वस्तू पाहून, अरे हिच्याकडे किती सुंदर फ्लॉवर पॉट आहे, मला तर दुकानात शोधून शोधून सुद्धा असा नाही मिळाला. तर अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. एक उंदरीण होती, तिला एक खूप सुंदर मुलगी होती. आपल्या सुंदर मुलीचं लग्न एखाद्या बलवान पुरुषाशी व्हावं असं तिला खूप वाटायचं. तिला वाटायचं की सूर्यदेव हा खूप बलवान आहे, तो माझ्या मुलीशी लग्न करेल का. म्हणून तिने विचारलं, सूर्यदेवा सूर्यदेवा तुम्ही माझ्या मुलीशी लग्न कराल का. तो म्हणाला, अगं तुझ्या मुलीसाठी मी कसा योग्य, तू मला योग्य समजलं त्याबद्दल मी आभारी आहे, पण सर्वात सामर्थ्यशाली तर पाऊस आहे, त्याचे ढग मला झाकले की मी काहीच सामर्थ्यवान नाही राहू शकत. मग उन्हें वाऱ्याजवळ गेली, वरुण देवा वरुण देवा माझ्या मुलीशी लग्न कराल का. तो म्हणे, अरे माझ्यापेक्षा तर वारा जास्त बलवान आहे, तो मला दूर कुठेतरी घेऊन जाऊ शकतो आपल्या ताकदीने. मग उंदीर वायुदेवाकडे गेली, म्हणाली, वायुदेवा वायुदेवा कृपा करून माझ्या रूपवान मुलीशी लग्न कराल का, तिला आपली बायको कराल. वायुदेव म्हणाला, उंदीर माते तू मला मुलीसाठी योग्य ठरवलं त्याबद्दल मी तुझा आभारी आहे, पण मी सामर्थ्यवान नाही, माझ्यापेक्षा पर्वत अधिक सामर्थ्यवान आहे. तो जर का माझ्या जागे उभा राहिला, माझ्या मार्गात उभा राहिला जाण्याच्या, तर मी कितीही सोसायट्यांनी वाहो तरी मी त्याला जरा पण हलवू शकत नाही. आता उंदीरबाई पर्वताकडे गेली, म्हणाली, पर्वत देवा तुम्ही तरी माझ्या सुंदर मुलीशी लग्न कराल का, तिला आपली बायको कराल का. पर्वत म्हणाला, माते तू मला तुझ्या मुलीसाठी योग्य ठरवलंस त्याबद्दल मी आभारी आहे, पण मी कसला सामर्थ्यशाली, माझ्यापेक्षा तर उंदीर अधिक बलवान आहे. तो आणि त्याचे साथीदार माझ्या दगडी शरीरात मोठमोठाली बिळे पाडतात आणि मला पूर्ण पोखरू शकतात. अखेर उंदीरबाई उंदीर राजाकडेच गेली आणि म्हणाली, हे उंदीर राजा तुम्ही माझ्या सुंदर मुलीशी लग्न कराल का, बायको म्हणून तिचा स्वीकार कराल का. उंदीर राजा आनंदाने म्हणाला, हो हो जरूर करीन. अशा प्रकारे उंदीर राजाचे व उंदीर कन्याचे मोठ्या थाटमाटात लग्न झाले. याचा अर्थ काय तर आपल्याजवळ जे आहे ते उत्तमच असतं, आपल्याला त्याचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे. आता एक छोटंसं उदाहरण नाही बघा, जसं तुमच्याकडे खूप महागडे समजा स्केच पेन्स आहे, खूप छान महागाचा कागदही आहे, पण तुम्हाला चित्रच काढता येत नसेल तर त्याचा काही उपयोग होईल का, नाही ना. पण कित्येक मुलं असे आहे की फक्त एका पेन्सिल, मग त्यांना रंगाची गरजही नाही, कागदही खूप महागडा नको, स्केचेस काढू शकतात सुंदर सुंदर फक्त एका पेन्सिलने. कित्येक जण फक्त काळा आणि पांढरा रंग वापरून सुंदर चित्र काढतात. तुम्हाला माहिती आहे का, ओडिसा राज्यामध्ये सुदर्शन पटनायक नावाचा एक व्यक्ती आहे, तो रेतीवर सुंदर सुंदर शिल्प करतो. साऱ्या जगाला त्याची ही कला माहीत आहे. वारली चित्रकलाबद्दल तुम्ही ऐकलं असेल, गेरुनी रंगवलेले भिंती झोपडीच्या आणि त्यावर फक्त पांढऱ्या रंगाने ही चित्रकला केली जाते. वेगवेगळे आकार, फक्त त्रिकोण आणि एक रेष अशा कमीत कमी माध्यमातून, त्रिकोण गोल रेष या इतक्या छोट्या गोष्टी एवढ्या सुद्धा तुम्हाला आल्या तर यातून तुम्ही खूप छान छान चित्र काढू शकता. रिकाम्या काचेच्या बॉटलवर कोणी धान्य टाकून, कोणी मणी टाकून, कोणी त्यावर रेत चिपकवून त्याच्यावर चित्र काढून, अशी कचऱ्यातूनही अनेक प्रकारची कला करतात. गरज काय आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायची. मी हे करू शकतो, मला हे येईल, मी हे करून पाहणार, ही जिद्द जर तुमच्या मनात राहिली तर तुम्हीच जगात सगळ्यात बलवान. कशी वाटली मित्रांनो ही गोष्ट. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत
बाय.